सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सर्वांना नमस्कार व आशीर्वाद. सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, आज मी आता भोगीची भाकरी करते. ती तीळ टाकायची आधी. नवीन मुलींसाठी तर चांगलं आहे. ती तीळ टाकून घ्यायची, मग याची भाकरी ती थोडी थोडी द्यायचं, भाकरी टाकायची अशी. माझी भोगीची भाजी केली बघा मी, मिक्स भाजी. त्यात वांगे, वाल, वाटाणा थोडासा, चाकवत, गाजर अशी मिक्स भाजी आणि तिळाचा कूट घालायचा. असे बघा ती भाजी करायची छानपैकी. मिक्स भाजी द्याला बघा. जास्त सगळ्यात तिळाचा जास्त वापर करायचा. आणि मिक्स भाजी अशी करायची. आता हिच्यावर आपण असं पाणी फिरून द्यायचं थोडं 2 मिनिटांनी. छान शिजती भाजी, मस्त कलर आला गेला. आज जास्त मान येत होतं भोगीच्या भाकरी तिळात, जास्त तिळा. आंघोळीत पण असं नाही का, आपण आंघोळीत पण तीळ टाकून आंघोळ करायची. त्या तिळाचं उठणं करायचं हळद देत आपण. आता आपली तिळाची भाकरी अशी ती मस्तपैकी भाजून घ्यायची. मग देवाला आपण नवीन टाकणार त्याचा. आता त्यात नुसतं तिळाचा जास्त वापर करायचा. आज 5 भाज्या टाकायच्या आपल्या जे असे आपल्याकडे असतील त्या. वांग, गाजर, वाटाणा, चाकवत आणि थोडं हरभऱ्याचं ओला हरभरा टाकला. छान दिसते भाजी. नंतर ही भाकरी आपली होती. आपण त्या तिळाचं नाही दाखवणार आहोत. बघा आपल्या भोगीची भाकरी आणि मुळ्याचे मी असं तोंडी लावण्यासाठी केली. बघा आता आहे असं. आज असा भोगीचा ताट असतं. हा असं भोगीचा नैवेद्य असतो. आज राळ्याचा भात पण असतो, पण आपण आपल्याला इथे माहीत नाही कुठे भेटतो ते. बघा, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा. ते बघा असं तीळ लावून भाकरी करायची असतात सगळ्या. हे पारंपरिक पद्धतीने आपला नैवेद्य असतो. पुन्हा एकदा भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा.